लक्ष सगळ्यांनी टिपून घ्यावं गावामध्ये काय परिस्थिती। बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले, घरातल्या गोष्टी वाहून गेलेल्या आहेत, घरातल्या सामानाचं नुकसान झालंय। त्याचबरोबर घरामध्ये जितके पण लोक शेती करत होते त्यांचा शेतमाल होता, त्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तेच बघत असताना असे बरेचसे घर आहेत ज्याच्यामध्ये कमरेपर्यंत पाणी शिरलंय आणि 2 दिवस 3 दिवस पाणी त्या घरामध्ये साचल्यामुळे त्या घराचं स्ट्रक्चर हे पोकळ झालंय आणि ते घर कधीही पडू शकतं आणि घरातल्या आतमधल्या माणसांचा जीवन मरणाचा प्रश्न हा निर्माण होतो। आणि म्हणून आम्ही सगळ्यात पहिले ज्यांच्या ज्यांच्या घराचं नुकसान झालंय आणि जिकडे जिकडे घर कोसळण्याची शक्यता आहे तिकडे एक पुनर्वसनाची मागणी करू। त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी 98 साली एक अकोल्यामध्ये पॅटर्न केला होता की असलेल्या प्रत्येक माणसाला ज्याचं नुकसान झालंय त्याला हातामध्ये पहिले 5,000 रुपये देणं आणि मग पंचनामा